नमस्कार. आज आपण एका अशा गमतीच्या दुनियेत जाणार आहोत ना, जिचं नाव आहे ठसेकाम. ही एक अशी सोपी कला आहे, जी मुलांच्या हातात देताच त्यांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटतात. चला तर मग ही मजा कशी करायची ते पाहूया. हे ठसेकाम आहे ना, हे म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला जागं करण्याची एक जादूची किल्लीच आहे असं समजा. रंगांमध्ये हात घालणं, काहीतरी नवीन तयार करणं, हा त्यांच्यासाठी हा खूपच आनंद देणारा अनुभव असतो. तर आपण ओळख करून घेतोय ठसे कामाची, खास करून 3 ते 4 वर्षांच्या लहान मुलांसाठी. ही एक अगदी परफेक्ट कला आहे. त्यांच्या छोट्या हातांना आणि मोठ्या कल्पनांना चालना देण्यासाठी ही जणू पहिली पायरीच आहे. पण मग हे ठसे काम म्हणजे फक्त कागदावर रंग लावणं आहे का? तर अजिबात नाही. या खेळातून मुलांना मजा तर येतेच, पण त्याचबरोबर नकळतपणे त्यांच्या बोटांचे आणि हाताचे जे छोटे छोटे स्नायू असतात ना, ते मजबूत होतात. लाल, निळा, पिवळा रंगांची ही दुनिया त्यांना हळूहळू समजायला लागते आणि स्वतः काहीतरी नवीन तयार केल्यामुळे त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. चला मग आता तयारीला लागूया. आणि सगळ्यात मस्त गोष्ट काय माहितीये? यासाठी आपल्याला कुठेही बाजारात जायची गरज नाहीये. आपल्या घरात आणि घराच्या आजूबाजूलाच सगळं साहित्य सहज मिळणार आहे. आपल्याला मुख्यत्वे फक्त 3 गोष्टी लागणार आहेत. एक कोरा पांढरा कागद, मुलांसाठी सुरक्षित असलेले वॉटर कलर्स किंवा पोस्टर कलर्स आणि हे रंग घेण्यासाठी एखादी पसरट डिश किंवा बशी. चला, पहिला खजिना शोधूया आपल्या स्वयंपाकघरात. आई भाजीसाठी भेंडी कापते ना, बस त्यातलाच एक काप घ्यायचा. बटाटा किंवा कांद्याचे काप तर सहज मिळतील. या भाज्यांचे काप म्हणजे आपले नैसर्गिक शिक्केच आहेत, ज्यातून खूप सुंदर नक्षी तयार होते. आता थोडं घराबाहेर डोकावूया. बागेत किंवा घराच्या आजूबाजूला कितीतरी वेगवेगळ्या आकाराची पानं, फुलं आणि लहान काड्या सापडतील. ह्या सगळ्या वस्तू वापरल्यामुळे मुलं निसर्गाच्या जवळ जातात आणि प्रत्येक पानाचा ठसा किती वेगळा उमटतो हा शोध त्यांना स्वतःला लागतो. आणि घरातल्या टाकाऊ वस्तू? त्यांचं काय करायचं? अरे, त्या तर आपल्यासाठी खजिना आहेत. जुन्या दोऱ्याचं रील, पाण्याच्या बाटलीचं झाकण किंवा रद्दी कागदाचा केलेला एक छोटा बोळा. या सगळ्यांमधून कितीतरी भारी आणि वेगळे आकार तयार होतात. चला तर मग, सगळी तयारी झालेली आहे. आता प्रत्यक्ष कृती करायला घेऊया. कागद आणि रंग तयार ठेवा, कारण खरी मजा तर आता सुरू होणार आहे. हे बघा, किती सोपं आहे. रंगात बुडवायचं आणि कागदावर दाबायचं, सुंदर ठसा उमटवायचा. हे बघा, मी हा भेंडीचा काप घेतला. या लाल रंगात असा हलकेच बुडवला आणि कागदावर असा दाबला. वाव, पाहिलं? किती सुंदर फूल तयार झालं. आता पहिली कृती. मुलांना त्यांनी गोळा केलेली पानं आणि फुलं वापरू द्या. एखाद्या पानावरच्या शिरा कागदावर किती सुंदर दिसतात किंवा फुलाचा ठसा किती नाजूक असतो, हे त्यांना स्वतः अनुभवू द्या. दुसऱ्या कृतीमध्ये बटाट्याच्या किंवा भेंडीच्या कापांना त्यांचे मित्र बनवूया. त्यांना हवा तो रंग निवडू द्या आणि संपूर्ण कागद त्यांच्या आवडत्या ठशांनी भरून टाकू द्या. इथे कोणतेही नियम नाहीत, बंधनं नाहीत. आणि तिसऱ्या कृतीमध्ये बाटलीची झाकणं वापरून गोल गोल ठसे उमटवूया. कागदाचा बोळा रंगात बुडवून दाबल्यावर तर एक वेगळीच डिझाईन तयार होते. यातून त्यांना वेगवेगळ्या आकारांची ओळख होते. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, ही मुलांसाठीची कला आहे, परीक्षेचा पेपर नाही. मग त्यामुळे त्यांचे ठसे सरळ रेषेतच आले पाहिजेत किंवा चित्र एकदम परफेक्टच दिसलं पाहिजे, असा आग्रह अजिबात करायचा नाही. त्यांना रंगांमध्ये खेळू द्या, कागदावर मनसोक्त उधळण करू द्या. कारण या वयात काहीतरी छान बनवण्यापेक्षा ती बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना, तो आनंद जास्त महत्वाचा असतो. तर मग या खेळातून फक्त मजाच येते की अजूनही काही मिळतं? नक्कीच मिळतं. हा साधा दिसणारा खेळ मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे. बघूया बरं, यातून त्यांचा विकास कसा होतो. शैक्षणिकदृष्ट्या पाहिलं तर ही कृती एक महत्त्वाचं उद्दिष्ट पूर्ण करते. मुलं त्यांच्या आजूबाजूला असलेल्या साध्या सोप्या वस्तू आणि नैसर्गिक साहित्य वापरून काहीतरी नवीन तयार करायला शिकतात. जेव्हा मूल भेंडीचा तो छोटा निसरडा काप हातात पकडतं किंवा पानाची नाजूक दांडी धरतं, तेव्हा काय होतं? तर त्यांच्या बोटांच्या छोट्या छोट्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि हेच स्नायू पुढे जाऊन त्यांना पेन्सिल पकडायला, लिहायला मदत करतात. रंगात बुडवलेला काप उचलून कागदावर बरोबर आपल्याला हवा तिथे ठेवणं, यासाठी डोळे आणि हात यांना एकत्र काम करावं लागतं. यालाच म्हणतात नेत्र-हस्त समन्वय.
आणि हा समन्वय या खेळातून अगदी सहज साधला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने काहीतरी सुंदर तयार करतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो खरंच पाहण्यासारखा असतो. यातून त्यांची कलेची जाण वाढते. आणि हो, मी हे करू शकतो हा आत्मविश्वासही येतो. तर हे होतं आपलं ठसे काम. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. तुमच्या घरात आजूबाजूला अजून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांचे ठसे आपण घेऊ शकतो? जरा विचार करा आणि मुलांसोबत हे नवनवीन प्रयोग नक्की करून बघा.